का असं म्हातारं संग होतं की लई वाडोळ बघू लागलं असं बारीक. मला नाही कळालं काय, त्याला कळालं. ते म्हणला, होय महाराज तुम्ही लई झोका द्यायला घेऊ. म्हणलं का? काय राजीव म्हणला, मला हे माहितच नव्हतं मुंबईला हे बी आहे म्हणून. मलाच कळना नेमकं काय. म्हणला बघा तुम्ही लक्ष केलं नाही काय. मी म्हणलं काय नेमकं सांगा की. बघा म्हणला म्हाताऱ्यामध्ये चालल्या का आणि खाली उतरत आणि पुरी होऊन यायला जातानी. आता ह्या 2-4 म्हातारे वरी गेलेल्या खाली येताना दुसऱ्या पुरी खाली आलेल्या. हे काय म्हणला तुम्ही लय झोका द्याला हो. मी म्हणलं नेमकं काय. म्हणलं हा बघा म्हाताऱ्या चालल्यात आणि पुरी होऊन खाली आल्या. मी म्हणलं बरं या आल्या तुला काय करायचंय. अहो म्हणला म्हातारी आणली असती ना आपली पोरी म्हातारी गेली असती खाली पोरी होऊन आली असती. नोवरिया संगे वराडिया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न. परिसाचे अंगी लोह होय स्वर्ण तयाची अभूषणे श्रीमंतासी. प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देवाचे लढीवाळ लाडके भक्त प्रेमा भक्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केली अशा गंगाखेड ज्यांची जन्मभूमी आहे त्या श्री संत जनाबाईंचा आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी माहिती सांगणारा किंवा आपल्या स्वतःची प्रचिती प्रतिपादन करणारा, आपल्या जीवनात परमात्म पदापर्यंत प्राप्त होण्यासाठी जी साधना केली त्या साधनेचा परिहार देणारा अभंग आहे. अभंग सोपा आहे, 3च चरणाचा अभंग आहे, पण अभंगामध्ये गुढ आहे. सर्वसामान्याच्या परिभाषेतील माध्यम आहे. अभंगामध्ये 2 दृष्टांत आहेत आणि 1 सिद्धांत आहे. ज्या जनाबाईंनी अथक परिश्रम दाशी म्हणून नामदेवरायांच्या घरी केले त्या जनाबाईंची जी स्थिती होती, योगी जपी तपी कर्मी संन्याशी कापडीय आदी करून साधना करणारे जे सिद्ध पुरुष आहेत, जगातले प्रकांड पंडित ज्यांनी 100 यज्ञ सिद्धीला नेले, त्या लोकांना जे जमलं नाही ते शेण काढणाऱ्या, गौऱ्या जमा करणाऱ्या, काडीमुडी जमा करणाऱ्या, दळण दळणाऱ्या जनाबाईंनी साध्य केलं. ऐका आता, जे वेदाला साध्य करता आलं नाही, जे शास्त्राला साध्य करता आलं नाही, जे पुराणाला साध्य करता आलं नाही, ज्याच्यामध्ये देव ऋषी कमी पडले, ज्याच्यामध्ये राज ऋषी कमी पडले, ज्याच्यामध्ये ब्रह्म ऋषी कमी पडले, या सगळ्यांपेक्षा उच्च कोटीचा अधिकार गंगाखेडमध्ये जन्माला आलेल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जनाबाईंनी वयाच्या 6व्या वर्षी ते साध्य केलं. वयाच्या 6व्या वर्षी ते साध्य केलं. जे 14,000 वर्षे जगले त्यांना सुद्धा ते साध्य करता आलं नाही. तोच परिहार या अभंगामध्ये जनाबाई देतात. विठाला पहिला दृष्टांत आहे. थोडं अभंगाचा भावार्थ सांगतो पुन्हा बोलायला सुरू करतो. काय घेतल म्हणते बघू. दृष्टांत जुन्या काळातला बरं का, अलीकडच्या काळातल्या लोकांनी त्या आता म्हणजे आता लागू करायचा नाही. जुन्या काळातला दृष्टांत आहे. नोवरिया संगे वराडिया सोहळा. वरडाचा थाट, वरडाचा मानपान, वरडाचे उठबस, सोकोण्याचं वजन, सोकोण्याचं म्हणते ना तुमच्याकडे, सोकोण्याचं वजन नवरदेवामुळे. तस काय काय मिळतं बघा. नवरदेवाच्या सोबत मांडे, पुरणपोळ्या,
मिळे अन्न असा थाट होतो. बघू पुन्हा दुसरा दृष्टांत आहे. कसं झालं हे असं झालं. परिसाच्या अंगे लोह होय स्वर्ण, तयाची अभूषणी श्रीमंतासी लोहा परिसा आलिंगन. एकदा लोहाची परिसाची गाठ पडली, लोखंडाची परिसाची गाठ पडली, त्या लोखंडाचं लोखंड पण जसं जात त्याचं सोनं होतं. मागल्या मोलानं त्याला मागता येत नाही. तीच अवस्था माझ्या जीवनामध्ये झाली. नामदेवरायाचा स्पर्श, नामदेवरायाची संगत, नामदेवरायाचा सहवास, नामदेवरायांच्या सोबतचं भजन हे असं फळाला आलं. काय परिणाम झाला सिद्धांत आहे का? हे असं झालं. दासी नामयाची म्हणून या नामदेव महाराजांची मी दासी आहे. त्याचा परिणाम काय झाला? जने मने जोडी झाली विठोबाची. पुन्हा माझ्या आठवणीत राहणार नाही म्हणून सांगतो. योग याग व्रत ही जी साधन आहेत, ही साधनं फळ देतात. तुम्ही सुज्ञ श्रोते आहेत म्हणून बोलायलो. ही साधनं फळ देतात. बघा, 100 यज्ञ केले, इंद्रपद रिद्धी मिळते, सिद्धी मिळते, वैकुंठ मिळतं, कैलास मिळतो, स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता, मुक्ती मिळते. ऐका, जे जया पाहिजे ते योग याग केल्यानं निळोबरायचा अभंग बघा. त्या साधना निष्फल असतात असं नाही म्हणायचं. साधनं फळच देणारी असतात, पण ती परिपूर्ण फळ देणारी नसतात. पुन्हा आपल्याला 13व्या अध्यायात जायचंय, पण हळूच जायचंय. मग काय मिळतं बघा? वैकुंठ मिळतो, कैलास मिळतो, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, रिद्धी मिळते, सिद्धी मिळते, 14 विद्या मिळतात, 64 कळा मिळतात, जे इच्छिले ते भोग साधनाने मिळतात, पण देव मिळत नाही. पण देव मिळत नाही. साधने घाली ती काळाचे मुखी, गर्भवास से की न चुकती. साधनांनी गर्भवास चुकत नाही आणि बाकीच्या साधनांनी देव मिळत नाही. जे देव ऋषीला जमलं नाही. बघा, मेनकेची गाठ ज्या वेळेला विश्वामित्रासोबत पडली, वसंतरावासाठी सांगायलो, मेनकेची विश्वामित्राची पहिली गाठ पडली तेव्हा 84,000 वर्षाचं तप पूर्ण झालं होतं. किती दिवस तप केलं? तर 84 वर्ष नाही, 84,000 वर्ष तप पूर्ण झालं होतं. पाय घसरला का नाही? एक पराशरासारखा, ज्यांनी महर्षी व्यासासारख्यांना जन्म द्यावा, व्यासाचा बाप पराशर, पाय घसरला का नाही? साधना कमी होती का? पाय घसरला, त्याला जाऊ द्या. विश्वामित्र, वशिष्ठ ऋषी, ऐका, देवाचं गुरुत्व मिळालं. वशिष्ठ कोण होते? रामाचे गुरु होते. गुरुत्व मिळालं, पण देवत्व लपविलं. राजा दशरथांनी मागच्या 100 जन्मामध्ये तपश्चर्या केली होती की भगवान माझ्या पोटी जन्माला यावा, म्हणून 3 जन्म परमात्म्यांनी त्यांच्या घरी घेतले. श्रीमद भागवत महापुराण, ती प्रश्नी आणि सुतापा, मागच्या जन्माची तपश्चर्या त्यांची. त्यांच्या घरी देव आले, पण देव मिळाला नाही. हे ध्यानात ठेवा. राजा दशरथाच्या घरी प्रभू रामचंद्राने जन्म घेतला. दत्तराव, परिणाम काय झाला? देव घरी जन्म घेतला तरीही तो देव पचवता आला नाही. का? रामाला वनवासाला जावं लागलं आणि राजा दशरथाला वियोगानं मरावं लागलं. परिणाम सांगतोय.
ह्या सगळ्या लोकांचाही विचार करायचा, ही सगळी पुराणं वाचायची आणि एकदा जनाबाईच्या चरित्राकडे हात फिरवायचा, नजर टाकायची. तर जनाबाई सांगते, जनी म्हणे जोडी झाली विठोबाची. देव जोडला देव, आणि एकदा का देव जोडला, आता पुन्हा काही जोडायचं शिल्लक राहत नाही. मग तुम्ही म्हणा ही बाकीची साधनं, तीर्थयात्रा करीसी तरी कापडीची होसी. कापडी व्हाल, योग याग व्रत दान धर्म तप अर्जव आदी करून साधना कराल, अष्टांग योग कराल. या अष्टांग योगाने काही काळ काही गोष्टी फक्त टाळता येतात, त्या चुकवता येत. योगाने मरण चुकवता येतं का योगाने मरण टाळता येतं? सकाळला फिरायला जाणार लोकांना विचारा, मॉर्निंग वॉक. अरे ती काय की बघा, रात्री खाऊन येते खात सकाळ फिरायला जातं, हे काय मापात नाही बघा. उलटच खेळ आहे सगळा. पण ते पातंजल शास्त्र बघितल्यावर कळतं की ते खावं का, म्हणजे युक्त आहार विहार योगासाठी मुख्य साधन आहे. सगळ्या साधनासाठी मुख्य साधन आहे युक्त आहार विहार. जाऊ दे, तिकडे गेल्यावर आपण कीर्तनला आपण तिकडे लगत जात नाही. जनी म्हणे जोडी झाली विठोबाची आणि दाशी नामयाची. म्हणून या नामदेवरायांच्या म्हणजे अर्थात संतांचं दास्यत्व पत्करल्याच्या नंतर होणारा जो परिणाम आहे, तो परिणाम या अभंगामध्ये विठाला. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मोहळा परम पवित्र मंगलमय वातावरणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर. खरं तर अभंग मला वाचे म्हणता गंगा गंगाच घ्यायचा होता, पण पुन्हा म्हणलं ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आपली फजिती कायला करून घ्यायची, नाहीतर घरी मला वाटलं होतं तसं, पण इथं आल्यावर पुन्हा काय बुद्धी दिली की स्वामी म्हणून ती नाही, मग हे घ्या चला बघू आता काय काय होते ते. गंगेचं महत्व सांगा तुम्ही म्हणा, आमच्या गावात आमच्या दारातून वाली आम्हाला काय सांगायला. त्याचं महत्वच कळतंय ते नसल्यावर, आहे का नाही. मायबाप मरावं मग मायबापाचं महत्व सांगावं, असंच तसंच झालंय. हाय तोर निसत्याला आता बुक्या देता पुन्हा सांगायचा त्या न्यायाने. तर बघा, अभंग जनाबाईचा आहे. नामयाची जनी किंवा दासी जनी. गावकरी मंडळी, अबाल वृद्ध स्त्री पुरुष, 7ही दिवसाचे अन्नदाते, सुग्रास भोजन देणारे, उदार अंतकरणाने सप्ताहाला निधी समर्पण करणारे. तुमच्या गावात असे तर नसतील ना हिसाबाच्या दिवशी पैसे देणारे? नाही तो देतो की तोवर बघा पुन्हा पुन्हा देऊ की नाही, आताच काम माणसं तसं नाही. इकडे बघा ना, आपल्याला उतरायची जागा आली म्हणजे एसटीत जागा मिळाली आपल्याला, एकदम सीटवर नरम सीट आणि खिडकीच्या तोंडाला. पहिलं दाटव्यात उभं राहिलो, पहिलं कसं तरी चपाऱ्यात दाटव्यात उभं राहिलो. आता आपल्याला सीट मिळाली बसायला आणि उतरायची जागा कुठे भेटली? खिडकीच्या कडेला नरम सीट भेटलं. मग तुमचं तिकीट फाटलं संपलं. तसं सप्त्याच्या शेवटाला पैसे काय कामाला येत नाही. हे माणसं आधीच ही काय आधीच तर पट्टी जमा करणार माणसं दिसले माणसं रामराम सुद्धा भकीने घालतील. आलं ना तसं नाही. उदार अंतकरणाने अबाल वृद्ध स्त्री पुरुष माता भगिनी सर्व गावकरी मंडळीच्या सहभागातून आता तुमची स्तुती करीत नाही गुरुजी, तुम्ही तितकीच दक्षिणा देणार काय रटवून देणार? कमी जरी बोललो तरी जास्त जरी बोललो तरी दत्तराव, मोठ्या मोठ्या गावात एवढा समाज नाही. पेशगावकर कसं आहे, पडेगावकर मोठ्या मोठ्या गावात नाही. थोडं छान समाज चांगला आहे, वातावरण चांगलं आहे. इतकं भजनी मंडळ माझ्या कीर्तनाला पहिल्यांदाच दिसायला. मीच घाय भरून गेलो आता कुठं सुरू करू आणि कुठं सोडू. पुन्हा हे दाब फडकऱ्याची नियम. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद. आता हे कोलटेकर भजनी मंडळ तुम्ही एकटेच आलेत का? दोघ जण आहे बरं. ते दोघ पुन्हा कीर्तन सुटले येतील जागरला. खडकेकर, हे वंदनकर, पडेगावकर, तुम्ही सगळे आता हे लेकरूच नवं मला लोणार बरोबर. धन्यवाद पडेगावकर मंडळी आणि गावातले सगळे भजनी मंडळी. आणि विशेष ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन
यंदा भागवत नाही वाटतं त्यांचं, पण भागवत करून सुद्धा सगळ्या कार्यक्रमाला हजर राहणारी. हे बघा असली माणसं असले का नाही. भानगड काय झाली बघा, त्याला हरिपाठ पाठ नाही, जडच आहे पण बोलतो. ज्याला हरिपाठ पाठ नाही जात राव, त्याची इस्त्री मोडणार कडक कपडे, आणि ज्याला 4 वेद पाठ आहे त्याचे फाटके कपडे. काय देवाचा नाही ऐकलं झालं आपल्याला. आणि लोक काय म्हणतात पुन्हा, हे जाधव तुमच्यासारखे, नाही नाही त्या महाराजाला काय नाही, जमते जमते मग पुरा त्याला नेऊ. कसं की असंच झालंय का. कबीरजीचा तो आहे पतीवरचा भीक मागे, कबीरजीचा तो आहे. त्या पुढचं नाही म्हणित, पण त्या न्यायानं चांगली गोष्ट आहे. समस्त गावकरी मंडळीला अनंत कोटी धन्यवाद. स्वामीकडून तुम्हाला आशीर्वाद. सेवेला सुरुवात. अभंगाचा विषय मांडल्या तत्पूर्वी आपण जनाबाईचा अधिकार बघू. जनाबाईचा अधिकार बघू. बघा, लोक म्हणतात संप्रदायामध्ये महिलांना जागा नाही, असा गोड गैरसमज आहे लोकांचा. महिलांना संप्रदायात जागा आहेत. पुराण काळामध्ये जर तुम्ही गेलात, अष्टवक्रासारख्या, जनकासारख्या, मिथिलेश नरेशा सारख्यांच्या वेदांताच्या सभेमध्ये गर्गीनं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं दिलेली ऐकायला मिळतात. कृपीनं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं दिलेली ऐकायला मिळतात. आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रणालीमध्ये जी 84 संतांची यादी येते, त्याच्यामध्ये वंका नाही बंका म्हणल्यावर माणसाकडे गेलो, मी महिलांचं सांगायलो. वंका, मीरा, कानोपात्रा, जना, मुक्ताबाई, बहिणाबाई, हे कोण होत्या? इकडे बाकी जरा मोकळ होतो आमच्या मुद्दा जरा राग येत, या जरा मोकळ होतो. डोईचा पदर आला, कोणाचा अभंग आहे? जनाबाईचा आहे ना. डोईचा पदर आला खांद्यावरी, परिणामाला सामोरं जाण्याची हिंमत आहे त्यानं डोईचा पदर खांद्यावर यावं. त्या अभंगाचा समारोप असा आहे. तुम्ही जर अभंगाचा जीव बघितला, अभंगाचा आशय बघितला आणि अभंगाचा भाव जर समजून घेतला ना, तर त्या अभंगाचा समारोप असा आहे. तुम्ही सुरुवातीलाच बघतो, जनी मने देवा झाले मी ये सवा. डोईचा पदर खांद्यावर तिनं आणावं. बरं, तुकोबा राहायचं म्हणून सांगतो तुम्हाला. मज सवे आता येऊ नका कोणी, सर्व संग परित्यज्य अवस्था प्राप्त झाल्यावर तुम्ही मग पुरुष स्त्री भेदच राहताय. पण सर्व संग परित्यज्य ही अवस्था झाली का? नाही झाली का? मग तुम्ही इकडे येऊ नका. मज सवे आता येऊ नका कोणी, सासुरवासिनी बाई आणो, जववरी तुम्हा मागिलाची आस, तववरी उदास होऊ नका. परिणाम काय होईल? तुका म्हणे काय वाया विन धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही. परिणाम हा होईल. जनाबाईंनी नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये खूप सेवा केली संतांची. जनाबाईच्या चरित्रामध्ये जनाबाईंनी ज्या अभंग रचना केल्या, त्या अभंग रचना प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. पण जनाबाईचं नामदेवरायाच्या भजनामध्ये काम काय होतं माहिती का तुम्हाला? 2 कामं होते जनाबाईचे. नामदेवरायाच्या भजनात, वाळवंटातल्या कीर्तनात जनाबाईकडे 2 कामं होते. हरी जनी म्हणे ज्ञान, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. आता भागवत सुरू झाल्यावर, भागवतात भजन रंगल्यावर कोण नाचत आहे पुढे? देव नाचतो म्हणे नामदेवाच्या कीर्तनात. आणि त्या भरलेल्या कीर्तनात बघा,
समस्त महाराष्ट्रातली भजनी मंडळी जमा झाली आणि त्या वाळवंटात चाली देण्याचा मान जनाबाईचा. काय काम आहे? तुमच्या सगळ्यापेक्षा लहान आहे मी, मग बोलतोच आता. मी नाही बोलावतो, बोलाव तरी कोण. चाली द्याला कोणीही मच मच करजावणे. सगळ्या जणांना चालीचा कारभार करजावणे. चाल कोण द्यावं बघा. आता समजा एक उदाहरण बरं का. समजा आता इकडे भिशेगावकरला चाल द्यायची आणि इकडे पडेगावकरला चाल द्यायची, असं गृहीत धरा. ह्या दोघांची चाल का ऐकली का चाल देणारा ना, ह्याच्यात बराबरीचे लोक कोण आहेत इतकं कळतंय का? माणसानं त्या चाल द्यायची. ते काय भानगड म्हणजे हे सगळं जनाबाईला माहित होतं. सगळे फिरणाऱ्या लोकांचा अधिकार जनाबाईला. कल्पना करा, दत्तरावाला चाल पुढे देईल, मला मागं देईल, कुठं ते कर. मी आपलं कंबर बांधून ठोकीन गप्पा काय बी, पण चाल जमन का? वास्तववादी राहिलो पाहिजे कवा बी. ज्याचं काम गाता येईल त्याने गावे, मग एरवी हरी हरी म्हणावे. कारण त्या दोघात चाल गाणाराचा अधिकार काय? हे काय रासप गातय का सौरव गातय का गौरव गातय कोण ना ठाव. पहिल्या सुरुवातीला दणका देणं भैरवीचा हल्ले, पुन्हा काय फाशी घेणार का बाकी? हा नियम आहे. इकडे बघा की वारकरी संप्रदायाच्या जे जुन्या परंपरा आहेत त्या परंपरा बिनचूक नाहीत, अलिखित असतील पण नियमशीर आहेत, नियमबद्ध आहेत. मग या सगळ्या वाळवंटामध्ये आषाढीचा सोहळा, बघा तुम्ही कल्पना करा, आषाढीचा सोहळा आहे आणि त्या आषाढीच्या सोहळ्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली सर्व संत मंडळी जमा झाली. तर पहिली चाल कोणाला, दुसरी कोणाला, ध्रुवपद कोणाला, विठोबा रुक्माईच्या नंतर विठोबा रुक्माईचं भजन झाल्यावरची चाल कोणाला आणि भैरवी शेवटची चाल कोणाला, हे द्याचं काम कोणाचं? जनाबाईचं. आता सांगतो तुम्हाला, जनाबाई कवाच मायकावर येऊन अभंगात नव्हती. अरे आता देश काल आहे तसं महिना महा, आजही सोहळ्याच्या वाटणं नाहीत ना. मुक्कामाच्या कीर्तनाला बघा ना, माईक नाही, फक्त एक माईक, वाजविणारला माईक नाही ना, गाणारला माईक नाही, आहे त्या जागेवरून चाल म्हणायची. कितक्याही 2000 लोकायला पुरण इतक्या आवाजात म्हणणारे लोक आता बी तुम्ही चाल ऐका तर खरं. 2000 लोकायला आपला आवाज ऐकू गेला पाहिजे अशा पहाडी आवाजात झटकून झटका म्हणायचा मोकळ्या. बघा की आधी 2 घंटे तुम्ही म्हणा तुम्हाला जमत नाही म्हणून माहित का काय, मग हो तिकडे बघा ना, एका गायकाने एकदा आलाप घेतला म्हणा आ करून, पडेगावकर आ, चिमणी आली अंडी देऊन गेली तरी 2 घंटे कीर्तन. किती झाले आता? 2 घंटे. त्याच्यात घंटाभर जर चालत म्हणले आम्ही का फाशी घ्याव का? बरं जागर गमविले लोकांना, पुन्हा जागरला पाहिजे होतं. आपल्या काळात संगीत भजन होतं, जागर होते, हे सगळं जाऊ द्या. तिकडं नाही आपलं कीर्तनाचं बोलायचं. हे कुठलं आहे? विठाला ऐका, हे एक काम झालं. आणि दुसरं काम, तासाचा टोल असायचा कीर्तनातला. कीर्तन असायचं रात्रभर आणि तासाचा टोल असायचा. 1 घंटा झाला की फक्त जनाबाई जाऊन टोल वाजवायचा. त्या पलीकड दुसरं काम कीर्तनातलं त्यांच्याकडं नव्हतं. हे काम केले, पण बाकीचे काम गंगाखेडवरून वयाच्या 6व्या वर्षी त्या पंढरपूरला आल्या आणि संतांची वचनं, संतांची चरित्र, संतांची कीर्तन ज्या वेळेला त्यांनी ऐकले आणि परिणाम झाला. आपण आता कोणी 30 वर्षे, कोणी 40 वर्षे, कोणी 25 वर्षे, कोणी 15 वर्षे वाऱ्या, कोणी अर्ध्या मार्ध्यात व्हायना मत केल्यात. आपल्याला अजून परिणाम झाला नाही. आपल्याला परिणाम झाला का नाही हे कवा कळत या? जत्रा फुटली, माणसं परतले, कोणी घे लाटले, कोणी घे कोळकाट, कोणी घे काटवटी, कोणी घे काय आहे. हे बघा, हे परिणाम आहे आपल्यावर. कसं गडी घेतात काय ते कदम माऊली सांगत आहेत, गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. मिटलं, ह्याच्या पलीकडे काय आपल्यावर परिणाम झाला नाही. बर, वारीवरून परत आल्यावर जेव्हा चर्चा होती तेव्हा अभंगाची चर्चा होती का? भजने असू द्या, हो, अभंगाची चर्चा होती का?
नाही. कुठल्या प्रवचनाची चर्चा होती का? नाही. त्या पंक्तीला मासवड्या होत्या आणि ह्या पंक्तीला गुड. यंदा ते बुवा म्हणलं की आता काय लागत नाही, तू खाऊनच बघ. काकड्यात नाही, हरिपाठात नाही, भजनात. हा, परिस्थिती नाजूक झाली, चालता येणार, प्रकृती बिघडली, हे साहजिक आहे. पण काय काय नाही तुम्हाला म्हणे नाही मी. हे बघा गुरुजी हसायचं. एकदा गुडघा सुटला होता आम्ही बघितला नाही. एकदा गुडघा सुटला होता, पुन्हा फोन फिरून तोंड दाखविल नाही त्यानं पुन्हा. तुम्ही आणि तुमची दिदी तरी मोकळे विठाला. हा परिणाम बघा उपरती व्हावी, आत्मबोध ठसावा, प्रवचन ऐकलं, पंढरीचं महिमान ऐकलं, पंढरीची महती ऐकली आणि संसारातलं मिथ्यत्व पटलं. त्याच वेळेला ठरविलं, आईला आणि बाबाला सांगितलं, बाबा तुमची इच्छा असली तरी मी गावाकडे येणार नाही. का? घरी झालं. वाळवंटातला नामदेव महाराजांच्या कीर्तनातला अभंग होता. अरे मना शोक करीसी किती, ही तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, आणि अवघे अंती जाईजे. संसारातलं मिथ्यत्व आणि पंढरीचा सुख सोहळा, या जन्माचं सार्थक काय हे ऐकलं आणि परिणाम झाला. बापाला सांगितलं, बाबा आई तुम्ही जा, मी गावाकडे येणार नाही. आणि 3 दिवस महाद्वारामध्ये जनाबाई, आता इकडे बघा, जरी झाला संन्याशी माध्यानाशी, भुकेची राखे वेळ तो श्री. तुम्हाला भागवत पाठ आहे, पण भागवताच्या श्लोकानं पोट भरत नसतं हे जाण्याचं. तुम्हाला रामायण पाठ आहे, रामायणात तुम्हाला किती गवया गाता असल्या तर गाऊन पोट भरत नाही. हा, गाऊन काहीतरी मिळाले मग काहीतरी उपजीविका तर भागावं लागेल ना. वैराग्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी हे ध्यानात ठेवावं. जरी झाला संन्याशी माध्यानाशी तोंडवासी, त्याला भूक लागते. जसं एकदा वरी बघा आनंदराव, तुम्हाला म्हणाल, तुम्हाला जसं महाराजानं निरपेक्ष स्थितीत लोकांना आत्मबोध करावा, लोकांना जाग करावं, लोकांना समाजाला उद्धाराची तळमळ करावी, पण लोकांनाही महाराजाच्या पोटात सोय लावावी. हा दंडक आहे. हो, शास्त्र सांगायला दंडक आहे. अहो तुम्ही उपाशीच मारायच, मला काय बाकी करमदाजी विठाला. वैयक्तिक बोलणं नाही हो, हे वैयक्तिक बोलणं नाही. राज आश्रय ज्ञानाला लागतो आणि राजाला ज्ञानासाठी ज्ञानाचा आश्रय लागतो. हे साखळी एकमेकावर अवलंबून आहेत. परिहार असा झाला, 3 दिवस महाद्वारामध्ये ही 6 वर्षाची फाटक्या जागेवरची पोरगी. तिथं काय बडवे आले नसतील का? तिथं काय पुजारी आले नसतील का? तिथं काय पंढरपूर मधले लोक आले नसतील का? सगळ्या लोकांनी त्या पोरीला बघायचं आणि जायचं. आता आपले ओळखी पालखीचे गाव आहेत, कोणी नाही बोलले तरी जमतं, या महाराज आला काय नाही काय ह्याचा काय फरक पडत नाही. पण नया गावाला गेल्यावर महाराजांना जावं कुठं? बरं, ज्यानं सांगितलंय त्याचा फोन लागत नाही, लाटणीत जाऊन झोपत आहे. जावं कुठं? इकडे बघा ना. मग गावात 5-50 भजने असते, कोणीही भजण्याची गाठ पडली त्यानं महाराजाची थैली घ्यावं आपल्या घरला. त्याला वाटतं महाराज घरला नेल्यावर घर पेटल्या विजवा कसं. लोक काय म्हणते, कोण तारीख घेतली बुवा, ती चंपट आहे तिकडे. तारीख गावासाठी घेतली ना, ह्याचा काय लोक विचार करीत नाही. जर पुन्हा एखाद्या कीर्तनात म्हणलं फलण्यानं कीर्तनात नाव घेऊ लागलं, पुन्हा पंचायत चौक. तर जाऊ द्या, तिकडे जायचं नाही. आपला मुद्दा असा आहे, 3ऱ्या दिवशी नामदेव महाराजांनी जनाबाई पाहिली आणि जवळ बोलावलं. आणि जवळ बोलावल्या पुरेच्या, बाई ए बाळ कोणाचीस तू? 3 दिवस झालं मंदिरात दिसते का? संत तोची जाना जगी, दया क्षमा याचे अंगी. अंतकरणामध्ये दया, कसं मृदू सभाय नवनीत सज्जनाची, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे तोच साधू ओळखावा.
वयापेक्षा तुम्हाला पाहते काय सांगायचं काम आहे का नाही. पण तुम्हाला तुझ्यासारखे महाराज पेले आणि कोळवड फक्त एवढाच फरक आहे आम्हाला गुण आला नाही कोणाचा. दया करणे जे पुत्रासी आणि तेच दासाने असं दयाद्र अंतकरण. आणि त्या मुलीकडे पाहिलं, नामदेव महाराजांनी जवळ बोलवलं, परिचय विचारला आणि सांगितलं तू राहते कुठं. आता मंदिरात दिसते पण राहते कुठं. पोरीने सांगितलं बाप माझी आई बाबा गंगाखेडला असतात, ते गंगाखेडला गेले, गंगाखेडला गेले. तू तिने सांगितलं मी निश्चय केलाय देव भेटल्याशिवाय मला परत जायचं नाही. असा देव भेटून देणारा महात्मा. मठ बांधा काढणारा महात्मा भेटन, दिंडी काढणारा महात्मा भेटन, भिष्या जमा करणारा महात्मा भेटन, तुमच्या पंक्तीवर सत्य करणारा महात्मा भेटन, पण तुम्हाला देव दाखवून देणारा महात्मा बघाय. समाधीचं प्रकरण आहे. समाधीचं गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्याच्या पुढचे तुकडे आहे का आता. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, आता ऐसे कोणी कोणी नाही. करतील अर्थ सांगतील परमार्थ. कमरा बांधून सांगते. भागवताचे भागवत त्याला पाठ असते. 18 पुराणाचा परिपूर्ण अभ्यास असेल, पण तेच मोकळे तर त्याच खिडक्यात फाटक्या नोटावर ध्यान येते. तुम्हाला काय दाखवते. परब्रह्म डोळा दाऊ ऐशे म्हणती, युक्ती ज्ञानोबाची. ज्ञानोबरायनं प्रत्यक्ष देव दाखविला लोकांना. ती युक्ती कोणालाच जमणार नाही. सहज बोलता बोलता उपदेश केला मुक्ताईनं. एकाला नाही बऱ्याच लोकांना सहज सहज बोलतात. बघा चांगदेवाचे काय कान फुकले होते का. चरित्र ऐकले कधी तुम्ही. चांगदेवाचे कान फुकले नाही. चांगदेवाला कुठला मंत्र सांगितला नाही. फक्त चांगदेव वाघावर बसून आला. चांगदेव वाघावर बसून आला. हे इकडून भिंतीवर बसून गेले. दोघा जणांची भेट झाली आणि सिद्ध बेटाच्या त्या पर्णकुटीमध्ये आता हे पाहुणा आपल्या घरला आला म्हणून त्याला घेऊन म्हणजे सन्मानानं हे 3 जण भाऊ जाऊ लागले. ते भिंतीतून उतरली पोरगी आणि आंघोळ करायला घालायला गेली. कुठं त्या पर्णकुटीत. आता तिथं काय म्हणजे स्नानगृह बांधलेलं होतं. काही तिथं काय म्हणजे सिस्टीम होती का. बाथरूम काही शौचालय असं काही काहीच नाही. मोकळ्या पटांगणात. 7 वर्षाचं वय होतं त्यावेळेस मुक्ताईचं. 7 वर्षाचं वय. ती मोकळ्या पटांगणात स्नान करू लागली. निवृत्ती दादा तिथून गेले. बघा सहज बोलताना निवृत्ती दादा तिथून गेले. ज्ञानोबराय तिथून गेले. सोपान का गेले सगळ्याच्या माग. चांगदेव होतं. हे चांगदेव बी त्याच्या माग माग जाऊ लागलं. पण ती पोरगी आंघोळ करायला बघितली आणि महागारी फिरलो. बोध कसा केला काय काहीच नाही. सहज बोलताना ते महागारी फिरलं. ती मुक्ताईने विचारलं दादा ते महागारी गेलं कोण होतं. ते म्हणजे 1400 वर्षाची ते तप्ती तिरवासी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण चांगदेवाला ज्ञानोबरायची भेट होण्याच्या आधी पाठ होते. चांगदेवा चरित्र ज्ञानोबरायने लिहिले. एका दिवस बघा वाचून बघा. आणि जर तुमच्यापाशी नसलं तर माझ्यापाशी वाचाय देतो. बघा त्याच्यात त्यांनी सांगितलं ज्ञानोबराय 56 भाषा बोलता येत होत्या. चांगदेवाला 84 लाख जीवाची भाषा बोलता येत होती, कळतही होती. ज्ञानोबरायची भेट होण्याच्या आधी. अधिकार सांगायला केवढा होता बघा. चांगदेवानं औषध दिलं आणि जगातला कोणाचा रोग राहिला नाही असा माणूसच नव्हता. चांगदेवानं औषध दिलं म्हणजे केवढा रोग. एवढा मोठा पंडित होता चांगदेव. आणि ती चांगदेव ती बाई स्नान करायली, पोरगी स्नान करायली म्हणून महागारी परतलं. दादा ते महागारी गेलं कोण होतं. ते म्हणले ते 1400 वर्ष जगलेली चांगदेव महाराज महागारी गेली. बाई उठली ती स्नान करता करता फाटका सगळा अंगावर निघाला. आणि त्या चांगदेवाला काय म्हणली 1400 वर्ष जगलाच मेल्या. तुला अजून बाईन पुरुषातला भेद कळतंय. तुला 4 वेद 18 पुराण मुखपाठ आहेत. तू सगळ्यात विद्वान जगातला आहे. आणि चांगदेव कोण होता माहिती तुम्हाला. इंद्राचा सक्का भाऊ होता मरुद्गण.
फक्त त्यानं पृथ्वीवरचं सुख भोगण्यासाठी आईच्या आशीर्वादानं चांगदेवाचा जन्म झाला होता. महाधिकारी पुरुष होता तो. ह्याच बोलण्याचा चांगदेवावर परिणाम झाला. 7 वर्षाच्या पोरीनं आपल्याला असं बोलावं, ते कुत्र ओवाळलं, ते मेलेले माणसं उठविले, हा इथं बोध झाला नाही चांगदेवाला. चांगदेवाला बोध इथं झाला, अरे खरंच आपल्या पोटच्या लेकरासारखं वय आहे त्या पोरीचं, आणि ती मुलगी बघितल्यावर आपल्याला स्त्री आणि पुरुष हा भेद जाणवतो. म्हणजे एवढं ज्ञान असून मी सुद्धा कमी. म्हणून चांगदेव लोटांगण घातलं मुक्ताईच्या पायावर. ज्ञानोबारायाच्या पायावर घातलं नाही, निवृत्तीनाथाच्या घातलं नाही, कोणाच्या? मुक्ताईच्या पायावर लोटांगण घातलं. आणि एवढा माझा भ्रम काढा, त्या दिवशी मुक्ताईनं स्वीकार केला, त्याचा परिणाम गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाचा चांगदेव 14 वर्षाच्या पोरीनं आपला शिष्य केला. आणि तो म्हणतो माझी माय किती वर्षाची? 14 वर्षे. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव सांगतील ज्ञान बाणतील खून. सोपानाला जी अवस्था लोकांना करता आली ती आतापर्यंत कोणाला करता आली नाही. बघा, नवे मुक्ताबाई हे तुझे नामदेव महाराज म्हणे, नामदेव नामा म्हणे आता बोलोनिया काय, नवे मुक्ताबाई हे तुझे. स्वतंत्र स्वतंत्र अशी त्यांची अवस्था होती. ती अवस्था आता बघायला मिळणार नाही असं नामदेवरायांचं म्हणणं आहे. तर त्या 7 वर्षाच्या मुलीला जवळ घेतलं. बघा ना, थोडं ध्यान करायचे. ज्या माणसाची चूल पेटत नाही त्या माणसानं घेतलं हे नवल आहे. गावातल्या एखाद्या पाटलानं श्रीमंतानं 100-200 एकर जमीन त्यानं 1-2 दत्तक घेतले, ह्याच्यात नवल नाही. नामदेव महाराजांच्या घरी पहिलेच किती माणसं? 14. आणि ही पोरगी 15वी. इकडे बघा ना, ह्याच लोकांचं पोट भरणं म्हणून हे लोक तिकडे गेले. ज्याची चूल पेटायची पंचायत आहे, पण त्याने सांगितलं पोषितो जगाशी. हा त्यांचा निश्चय होता. हो, आपल्याला भुकेची राखे वेळ तो श्री जगन्नाथू हे त्यांना माहित होत. काय बघा, पाषाणाचे पोटी दरदूर बैसला 20 फूट खाली खोदल्यावर खडकात बेंडकुळी निघते. तिला कोण चारा पाणी करतात? हे त्यांचा विश्वास होता. ज्यानं चोच दिली त्यानं चारा दिलायच. फक्त आपण कुठं कमी पडतो, आपला तेवढा त्याच्यावर दृढ विश्वास नाही. बघा, तुमच्या ध्यानात बसायला का, आपण आपल्या सगळ्याच जीवन काय? पाणी. अन्न नसलं 4-2 दिवस 20-22 दिवस तर जमन, पण पाणी नसल्या हे पाणी परमात्म्याने निर्माणच कसं केलं असं सांगा. हे विज्ञान सांगतं बुवा. H2SO4 हे पाण्याचं गणित आहे. पाण्याचं सूत्र काय? H2SO4 म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू. हायड्रोजनचे 2 अणू काय, आणि दुसरा कोणता धातू? ऊर्जा कोणता? ऑक्सिजनची 4. ते 6 मिळून 1 थेंब पाणी तयार होतं. H2SO4. लोकांचं म्हणणं, पण पाणी फिल्टर कराल तुम्ही, पण पाणी निर्माण करून दाखवा. देवाची करणी देव बाकीचे गाते बघितले कळते. देवाची करणी देवालाच माहित काय वाटून पाणी केलं असेल. आपल्याला माहित त्यांगो खजुरा वस्ती एसटी डिप्लोमॅट सुरुल हे, पण पाणी कसं बनतं हे कोणाला माहित? बघितलेली केली पासून होती काय, गुळापासून होती काय, झाडापासून होती काय, होती. आता काय काय अंगुरापासून होती म्हण काय, ज्वारी नासून त्या ज्वारीपासून होती, ही त्याच्यापासून होती, पण पाणी कशापासून होते दाखवा करून. हा देवाची करणी. माणसाची अहंता चालवितो देव, मी एक करता म्हणू नये. म्हणून आपल्या भुकेची वेळ जगन्नाथ राखतो, हा त्यांचा
परमात्म्यावरचा दृढ विश्वास होता म्हणून त्यांनी ती पोरगी घरी आणली. घरी आणली तर घरी बाकीचे लोक मालक होते, शेती मालक होते घरात. मालकाला नाही विचारता कोळप दिल्यावर सासरवाशा माणसाला आवड नाही. आणि आळू केविन वाण्या आवाजात सांगितलं, आई महाद्वारामध्ये ती पोरगी 3 दिवसापासून होती, तिला मी आपल्या घरी आणलं गाई. कुटुंब संतंत होतं तुमच्या आमच्यासारख्या. तुलाच गिळायला नाही म्हणजे अशी पिकायला घेऊन आला पिढा नसली आणि तू एक पोट भरायची बोंबा बोंबया सोड सोड पोरगी देऊन. काय सांगितलं? गोनाई नामदेव महाराजाला म्हणते, तुमची चरित्र वाचून बघा. गोनाई नामदेव महाराजाला म्हणते आपल्या बरोबर कळणा कोंडा खाऊन राहीन बाबा ठेवा, कारण तिला अन्न देणारे आपण कोणीच नाहीत. ज्याचा त्याचा शेर त्याच्या सोबत आलेलाच आहे बघा. पंच पक्वान केले असले तरी माणूस गडबडीने घरून उठून निघून जाते, कारण त्याच्या नावचा स्वयंपाक झालेला आहे. आणि एखादा मोयासारखा आगुंदुकच पाहुणा येते आणि असल्या ठोकर वड्यात तळलेल्या 5-50 खाऊन आईन टायमाला आला का दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, ह्याच्यावर आपला विश्वासच नाही ना. असं हा, आणि असा दृढ विश्वास होता. पोरगी घरला आणली आणि पोरीला वाटलं आपण भजन ऐकायलो, आपण कथा कीर्तन ऐकायलो, आपण यांच्या सानिध्यात आहेत. पण फुकटचं कोणाचं घ्यायचं, आकरत कोणाचं खायचं, ज्याची खावी पोळी. आता आता जरा मायकाच्या जवळ येतो. दुपारा पंक्तीत जेवलेले माणसं जर संध्याकाळी घरात झोपले तर पुढच्या जन्मात बैल होऊनच फिरतील. हो, मी मग पदरच नाही, कारण हे अन्न गुन्ह्यानं बसू देत. ऋण, वैर आणि हत्या, लोकांचं अन्न खाणं म्हणजे ऋण आहे. बघा आपल्याला पुण्यामध्ये जे स्वादिष्ट आयटम बघायला मिळतील का नाही, हे फुकट मिळत नसते. तर आपल्याला वाटायला लोक वाटायचे फुकट. इना बघलत घेऊन एका इने करायचं, इना मोळला इने करायचं, इना घ्यायचा नाही हो, एका इने करायचं, इना त्या झुंबाडीत मोळला इतकं ज्ञान. बा तुकाराम इकडे बघा की आपलं 42 किलोमीटर चाललेलं सगळं पुण्य निव्वळ केळ्यावर राजगिरीच्या गोळ्यावर चालणार. त्या लोकांना काय सुद्धा कमी द्यायला नसतं. मुंड्या मोडलेल्या पाप केलेलं ते बिचारे फेडायला आपल्या आपण त्याच्या गोळ्या सगळं नुसते गोळे घेत नाही. कसा गैरसमज कसा, पैसे वाचले नाहीत. आपल्या ऋण, वैर आणि हत्या हे दिल्याशिवाय चुकतच नाही. ह्याची झडती द्यावंच लागते. म्हणून ज्याची खावी पोळी वाजवावी नाही. तुम्ही म्हणा मग उद्यापासून नाही, अन्नदान सगळ्यासाठी हो, पण कीर्तन सगळ्यासाठी नाही का? दाता तोची एक जाना नारायण. अन्नदान करणाऱ्या माणसाला जितकं पुण्य त्याच्यापेक्षा संध्याकाळी कीर्तनाला घेऊन येणाऱ्या माणसाला सहस्त्रपटीने जास्त आहे. का? जेवणाने एका भारीची भूक भागते, फक्त एका वेळेच भूक भागते. पण अनंत जन्माची जी आपली जी भूक आहे ना, ही भूक कीर्तनाच्या भागवताच्या माध्यमातून भागत असते. फक्त त्याच्यातलं घ्यायचंय का हे कळायला पाहिजे आपल्याला. का तर नुसते नारळ असे दोरे गुंडाळायचे पुरीला पोरग होते महाराज. 3 रोज झालं भागवत ऐकायला काय म्हणून नातू हवा म्हणून पहिलेच नातू बुक्या घालायला जातात. किती काय पंडित आपला स्वभाव झाला तयार नाही. चला जाऊ आपण पुढे. आता पोरगी घरी आणली आणि त्या पोरीनं हात जोडून गोणायला सांगितलं, मी बाई जिनूस आहे. मी कोण आहे? बाई जिनूस आहे. मी तुम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये माझ्याकडून होईल तेवढी तुमची सेवा करीन. चाकरी केल्याशिवाय अन्न खायचं नाही, म्हणून मी तुमची चाकरी, मी तुमची सेवा करीन. मला काय सांगाल ते काम मी तुमचं करायला तयार आहे. कशाच्या बदल्यात? रात्रीचं भजन ऐकायला मिळावं, कीर्तन ऐकायला मिळावं आणि फक्त 2 टायमाची पोटाची व्यवस्था व्हावी, खळगी भरावी. तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे. मग आता दाशीच्या वाटणीला आलेलं काम
दाशीच्या वाटणीला आलेलं काम. मग काय काय काम असतं बायाचं? पाटल्याच्या सुनेचं सांग नाही. आधी म्हणाला तर गेली शेणाला टिकली पाठी बसली उन्हाला. तिच्या मनावर राहिलं काढू वाटण तेव्हा काढी. दासीचं काम आहे दासीचं. सकाळी उठायचं, झाडझूड करायची, ऐका, पहाटे उठायचं, दळण दळायचं, साळी कांडायच्या, धुणं धुवायचं. आणि ते धुणं म्हणजे काय, दोन थोडं खिचडीन बोना, नवरा बायकोचं नाही. गोनाई राजाई दोघी सासू सुना. मग इतक्या लोकायचं. आता निश्चित एका एका माणसाची एक एक चेटीन एक एक पाणी म्हणत वजानं मरण नऊ बाईन पुन्हा गंगाला धुवायचं. आता एक पाणी झालं हो. आणि त्याच्यात संग ननंद असावं धुवायला. पहिलं पिळलं की ती तिकडे चिखलात बुडी होती, पुन्हा घासाठी यायला करता करता. धुणे भांडे करायचे, गौऱ्या वेचायच्या, सडा संवर्जन करायचं, झाडझूड करायची, साळी कांडायच्या. हिटर, कुकर, मिक्सर, हे गिरण्या असं त्या काही काळात ना नव्हतं. आणि ही सेवा करण्यासाठी सेवाधारी पोरगी घरातल्या कोणत्याही माणसानं काम सांगायचं नव्हतं. सगळ्या लोकांना सेवकाला काम सांगण्याचा अधिकार. आणि शास्त्रकार सांगतात 6 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. त्याच्यात सेवकाचा एक नंबर आहे. आता लांबवीत नाही. त्याच्यात नित्य सेवका, नित्य सेवा करणारा माणूस जिवंत असून मेल्यासारखा, नित्य प्रवास करणारा माणूस जिवंत असून मेल्यासारखा, दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यासारखा, रोगी माणूस जिवंत असून मेल्यासारखा. तसं असं जीवन जगायची. पण तिची पांडुरंग परमात्म्यावर एवढी इच्छा होती, एवढी श्रद्धा होती, एवढी भावना होती, एवढा देवाच्या पाया विश्वास होता. 4 पहिल्या दळण गोणाबाईनं काढायचं रात्रीत आणि सकाळच्या लोकांना भाकरी करायला पीठ दळायचं. आणि तिनं वैरण घातली, जात वडाय सुरुवात केली की हाक मारायची. कोणाला? ए गा तुमाय बाप पंढरीच्या. हाक मारावी, हाक. आता हाक मारत्यात. आता आता काय बघा, ते जाते गेले का तेव्हापासून बायाला झटके जास्त झाले. हो, पहिल्या काळाला बाई झटक्याने गेली कवा बाबा गडी जात होता कवा तरी. पण बाई कवा झटक्याने गेली मग ऐक होतं का? नाही. बघा म्हणजे हे हृदय सगळं बघा हे सार व्हायचं होतं. असं मोठ्या पटांगणातलं सांगायलो, इतके इतके खोलीचं नाही, मोठ्या पटांगणातलं असा हात करून नाही लागत माणूस. व्यायाम आता काय करायचं, लोक पैसे देऊन व्यायाम करायचं आहे का नाही? पैसे देऊन हे काम होते. 2-2, 4-4 पायल्या दळण, हाताला फोड येते. काय सासर वासनीचं तर जगणं होतं त्या काळाला. आता नाही. आता सासर वासनी बोलायचं सुद्धा काम काय, सासरवास काय, पुन्हा त्याच्यात पुन्हा त्याच्यात काय बाबा, पुन्हा ते मालक एक तसाच असा. कोण्या तरी कोपऱ्यात मेले इळभर काम करून पोटाला सुद्धा खाला. आता सगळं सुख झालं किंवा निसतं असं फिरलं की खोबऱ्याचा केस, बोंदीच्या चपात्याचा 7-7 मिनिट नव्हते. फिरलं की वरून टोपल्याला हात लावायचा. इकडं सरळ सरळ सांगतो. आता जवळ हे गुडघे दुखायलेत का नाही लोकांचे, गुडघे दुखायलेत, कमरा दुखायल्यात. तेलाचा पुडा, ते डब्याचे कोणते तेल, हे तेल आणि तुमच्या घरातलं कुकर गंगत फेकून द्या. तुमचे गुडघे नाही राहिले. मला विचारा, मेलेलं अन्न कुकरात काय, मेलेलं अन्न, शिजलेलं अन्नच नाही. त्याला जे पाहिजे हाडायला ते मिळलं ना. पण त्या काळात अहो खाला नव्हतं काय, माणसं शरीरानं होते. आणि तसंच जनाबाईचं काम. तितक्या माणसाचं नुसतं वैरण जात्याला घातली की बाई गाणं म्हणायची. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता, गाईन पंढरीचा देवा. उत्तम क्रूर सखे सो
लय बाया ओव्या का त्याचा खुरपिताचं गाणं खुरपितानीचं गाणं सांगू तुम्हाला एकच सांगतो खुरपितानीचं कसं आहे आता सगळे माणसं ओळखी पाळखीची इथं पुन्हा म्हणायचे काही बोलू लागले वा नसले पंच उगं भिवून भिवून उगं पदर महाराज एक गाणं सांगू का सांजच्या पार व्हावं 4-4:30 वाजावं आणि गंगाखेडच्या बाया सुटावं आणि गावातल्या बायाची पात अशी लागायची राहावं काय बाई गाणं म्हणते बघा दिवस गमावला चिमण्या करती चिवत चिवत धन्याला येईना किंवा घेतो मजुऱ्याचा जीव ती मालकीन जर शहाणी असली तर मग ती उद्या येत नाही ते माझ्या ह्या वय ना वारीच्या वाटण लोक गाणे म्हणते तो असले वा वा काय काय बाई गाडी आहे तिला पुरा तिथंच हे का गाणं का संप्रदायाचे संतांचे भजन म्हणजे काय बघा संतांच्या शब्दाची सेवा करणं भजन म्हणजे दुसरं काय तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी नामदेव महाराज नाथ महाराजांची शब्द रचना केली त्या शब्दांची सेवा हे भजन आहे आता हे भजन म्हणजे काय गोकुळचा राजा दरारा माझा पोर आहे नंदाचा त्याचा काय स्वर नका हे असं नाही बाईनं वैरण जात्याला घातली स्वतःची आत्मप्रचिती बघा जनाबाईचा अध्यात्म बघा वेद फिका पडतो वेद तुमचं जे पंचकरण पंचदशी चालू ना एकटाच अभंगाचं एकटाच चालू मोठा गुरुला सुंदर माझे जाते फिरते कोणतं हेच पंचकरण जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाची भेटे तुमचं म्हणजे आमचं नाही का आपलं सगळ्याच मत आता बोलू कोणाला म्हणून तुम्हाला बोलायलो जीव जात्याला खुंटे किती 2 खुंटे एका खुंट्यावर जात फिरत नाही खाल्ल्या खुंट्याला मानी म्हणते खाल्ल्या खुंट्याला मानी म्हणते आणि वरल्या खुंट्याला खुटा वरला खुटाय कामाचा नाही एक शिव असतो शिव ती मानी असते आणि जीव असतो तो वरचा खुंटा आणि त्याला दळाय काय लागतंय 5 तत्व लागतात लावून 5 बोटे तू ये रे वाला सासू आणि सासरा इतरा ओ गाव भ्रतार तू ये रे हाक मारावी असं असं त्याला ओव्या गात्या आणि ओव्या गाता गाता दळता दळता त्या कवळ्या हाताला फोड येते त्या कवळ्या हाताला फोड यायचे आता तिथं काय माय नाही सांगायला तिथं नाही बाप सांगायला मग कोण विठ्ठल माय बाप तुमचा विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरी विठ्ठला मुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा कृष्ण माझी माता त्या न्यायानं आणि मग त्याला हाक मारायची येईव का नाही दरी नये कली हाक मारायची येईव का नाही दरी नये कली आणि पांडुरंग परमात्मा आहे तो देव आहे भक्तांचा करुणा करे परमात्मेनी त्यावेळेला दळायला याचं आणि दळू लागायचं कोणाला जनाबाईला दळू लागायचं आणि दळताना जनाबाईनं ओव्या पुढं गात्या आणि पांडुरंग परमात्म्यानं मागं म्हणायच्या एके दिवशी दामू शेट्टीनं जनाईला विचारलं सुद्धा घरात तू एकटीस तुला दळू कोण लागतंय ती म्हणली कोणीच नाही बरं बाकीचं काही सोडा पण तू गायलेल्या ओवीच माग कोणीतरी चरण धरतय असं भासतंय तसं भास
पांडुरंग माझा पिता रकुमाई आमची माता. पुन्हा जणाईनं म्हणायचं पुढं पांडुरंग माझा पिता. पांडुरंग म्हणायचं पंढरी ध्रुवपद देवाला धरावं. पांडुरंग पिता रकुमाई माझी माता. देवाला रुक्माई पांडुरंगाची कोण पत्नी. आता ते अलीकडच्या काळात तेच लोक आहे शिकलं काय की कोण बघ 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 मम्मी आली पोरं म्हणलं मम्मी आली पोराची मम्मी का ह्याची मम्मी हे दोघांना दिलेला आहे. म्हणजे का प्रेमामध्ये भाव विभूर होतो माणूस. लेकरावर तो प्रेम आणि पत्नीवर तो प्रेम. ह्या प्रेमानं जीव काय होतो भाव विभूर होतो. जनाईवर एवढं परमात्म्याचं प्रेम होतं. जनाईनं जे शब्द म्हणला रखुमाई माझी माता म्हणलं पांडुरंगाने म्हणायचं रखुमाई माझी. जसं नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा त्या न्यायाप्रमाणे नवल लागलं बघा. हे दळताना त्याला आता पुढे सरकू. हे दळताना साळी काढायच्या कांडायला 5 पायल्या साळी कांडायच्या. ते पहिल्या काळा होता बघा. सांत्याला भेजवायच्या सकाळ परळीवर पोहे काढून आणायची लाल बुन्नी पर टाक होत ना. तेच पये खाते पोहे नाही पये घरच्या साळी. आणि त्या साळी काढायला काढायच्या. आता तितक्या माणसाचा भात बनवायचा. जनाईनं साळी काढायला काढल्या का देवानं उकळ झाडायचं आहे का प्रमाण तुमच्याकडे दत्तराव नाही तर मग 500 द्यावं लागतं. भानगड काय बघा तुमचं. आपल्या घरचा माणूस म्हणून बोलू का पाठ करण्यावर कोणाचं ध्यान नाही. आता तर मोबाईल निघालाय फक्त कपडे टाईट इतके लांब आणि पाठ करण्यावर कोणाचं जे पाठ आहे त्याला पाठ आहे त्याला गैरादी म्हणते. ज्याला पाठ आहे त्याला काय म्हणते काय लोकांच्या मरीचं डोसकं फोडून घ्यावं काय बघायला नाही तुम्हाला म्हणायला काय करणार विठ्ठला. देवानं उकळ झाडायचं. आणि ते पहिलं उत्तर भारतात आता बी आहेत बघा संग्रहालयात बघायला मिळते. उकळ असे बसून साडायचे ते आपलं जे असं होतं का नाही. आता इकडं ग्रॅज्युएट झालेल्या किती डिग्री शिकल्या केल्या पाहिला चढून आणि फटकून दाखव म्हणा. एकटं फटकून दाखव आणि दुसरं चढून. कसं तारतम्य कसं होतं ते. मुसळ तितकं वर गेलंय खाली याच्या आधी सगळा हात उकळात फिरून भकीला निघाला पाहिजे. कसा सगळा हात उकळा तसा फिरून म्हणजे पहिलं वरी काढून दुसरं मध्ये लोटून तोवर ठ्याका बसला पाहिजे. नाही तर नवरे नाही भाकरी नाही असं 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 नाही. कसं बराबर वैरण किती म्हणजे जात दळायचं जात उभं नाही करायचं. वैरण तर घालायची आणि वैरण सारखी पडली पाहिजे. एक दाना सुद्धा कमी बी नाही आणि जास्ती नाही. जास्ती पडला की ठोकर येते कमी पडलं तर बारीक येते म्हणजे भाकरी आल्या पाहिजे त्याच्या म्हणजे लेवल होती ती. ते आता ते कसं आहे बघा ते आता ते प्रॅक्टिकल करूनच दाखवावं लागणार. आता अलीकडच्या लय आता लास्टच्या काळाला खीर सडायची होती. आता अलीकडच्या काळाला काय होतं लईच काय राहिलं नव्हतं सडायला. खीर राहिली होती खीर. आता खीर बी मिक्सरात केली की सगळं ठेकाना खाणाऱ्याला चव नाही आणि करणाऱ्याला तर पताच नाही आपण काय करायचं. तसं परमात्म्याने जमीच्या पायली 2 पायल्या साळी काढणं झाल्या का ना तू बाजूला सरक. आता मी चढतो देवानं ते मुसळ घालायचं जणीनं खाली सावरायचं आणि ते उभ्यानं देवानं आणि देवाचे जेव्हा हात असे फोड याचे तेव्हा जणीनं म्हणायचं हाता आला असे फोड जणी म्हणे उकळ सोड देवा सोड उकळ तू सावळा सबूत काय सुकुमार परमात्मा. आणि इतकी काम सकाळची सडा संमार्जन रांगोळ ही सुरू झाली
शेण काढायला सुरुवात झालं की जमीन शेणाची पाठी भरायची आणि देवानं घेऊन टाकायची. पाठी घेऊन या श्री घेऊन या टाकी दुरी पण झाड लोटा. तुम्ही म्हणलेलं आमच्यापासून ऐकू येणार आहे का? नाही. फक्त असं करायचं. आम्हाला सगळ्याला वाटतं सगळे भजने नका का पाठ नसा ना उगा हो भावनाचे. आज तसं केलं सपात होत आहे हो. कस काय बरं आहे का? आम्ही काही सांगा तुम्ही तुमच्या सोयीचं घेणार. सगळेच माणसं किती तळमळीनं सांगा ते धंदेच आहेत म्हणते. कोणी घेणार नाही. मला आपल्या सोयीचं बघतील. उगा उलीस सांगा उगा आपल्या सोयीसाठी कवर बिचून द्या माहिती काय नाही. जागराच्या जागा मला लईन झालं कीर्तन नव्हतं. तुम्हाला महाराज गौसर नव्हता. दत्तराव मुंबईला कीर्तनला गेलो. मुंबईला लई शक्ती असते. लई शक्ती असते आणि लई दक्षिणा बी असते. हो निव्वळ ज्याला मधु कसं काय ज्याला निव्वळ हरिपाठ पाठ नाही त्याला 10,000 रुपये. आता पाठांतरवाल्यानं गायक म्हणलं लई सप्ते. सगळे कमिटी आणि जितके कारखानेवालेत ना सगळे कमिटी सप्ते असते. एकाच एक कितकले पैसे जाऊन आलो या. तुम्ही काय मला निवड घैराजी समजेल का काय? हा उगा आता मी पदर घेतलाय काय मला हे सगळे माणसं आपल्या भोवतालीत म्हणून. तुम्ही पटांगणात या कीर्तन काय झालं ठिकाणात त्याच्याशी जम बी न हो. त्याच्याशी जम ना ते यम नियम प्राणानियम प्रतिहारण समाधी कुठं कोणाला सांगा लोक काय बोलले किंवा ते काहीच कळायचं कीर्तन. हा नाही वेदांत सांगावं. वेदांताशिवाय म्हणजे ब्रह्मज्ञानाशिवाय वेदांत शास्त्राशिवाय मुक्ती नाही हे खरं. पण त्याला त्या अधिकाराची माणसं तयार करावं लागतील. आधी 50 वर्ष झालं ऐकायला तर अजून कोणाला काय करायचं जाऊ द्या. पण या किती कळणार आहे हे पक्क या. त्याच्याशिवाय पर्याय नाही हे ध्यानात ठेवा. काय सांगू लागलो मुंबईला गेलो कीर्तनला. मग आता ते आमच्या गावाकडे एक जण होतं प्लॉट घेतलेला त्यानं तिथं इकत कीर्तन सुटल्यावर त्या प्याला प्याला एक बुका आमच्याकडं करावं. माणसाची भावना असते. आपण खराब आहेत मग त्याची भावना चांगली ना. महाराज घरला न्यास सुद्धा भेव वाटायला होय वान भ्यावं सुद्धा. बिन ओळखीचा बिन घसटीतला माणसाला घरला सुद्धा न्यायचं काम आहे. कारण दिसायलेच महाराजासारखे पुन्हा म्हणून काय पण बरं आपण बघितले ना बऱ्याच लोकांना मार खाता खाता सोडविले ना नाही कसं ते का माळी नव्हते का ते का भजने नव्हते का. म्हणजे थोडं विचारच करण्यासारखं बाबा त्याचीच भावना शुद्ध. महाराज एकदा म्हणजे एक मुकाम यात गेलो फोन लावला ते सांगितलं मग काय ड्युटी संपल नाही. ड्युटी संपली मग एक पाऊण तास बाकी म्हणला तोवर काय करा तुम्ही जा वरी. आता लिफ्टनं जातं वरी कसं जातं 45 आले होते त्याच्याबद्दल कॅट 45 मजली ढेकळं आपल्या काय नाही तुम्ही या तोवर आम्ही बसतो पुन्हा जाऊ वरी. तोवर सकाळचा टाइम तेव्हा काय होतं सकाळचा टाइम. आता हे काय रिटायर झालेल्या सुनाईनं झुंकून दिलेल्या कोण्याच कामातल्या नाहीत त्या सकाळ फिरायला जात्या. सकाळ गुडघे दुखायत मग कोणाच्या कोणा धमुरी व्हायला म्हणजे काय बऱ्याच भानगडी म्हणजे सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला गेल्या. आता ते टुप्या टुप्या नाशा जे ते सोबती असतील सगळे माणसं सारखेच का ज्याच्या त्या विचारा सगळं जुळतंय. पण ते 4 जणी 5 जणी 3 जणी 2 जणी आपल्या आपल्या फिरून याच्या. आम्ही आपल्या त्या बाकड्या बसलो ते लिफ्ट असं खाली याच बसायच्या आणि वरी जात. आता वरी गेलं तर सकाळ ते ड्युटीला त्याच्या मुंबईला झोप नाही. रात्रंदिवस सगळं झोपट नाही चालू. पण त्याच्यातल्या काही ते कोणी जॉबला कोणी कॉलेजला कोणी काही त्याच्या त्याच्या कामाला. पण 4 4 2 2 5 5 6 6 पोरी खाली याच्या. मयासारखं होतं का नाही असं साहेबराव सारखं म्हातारं होतं सगळं. ते इनेकरी साहेबराव दिसायत का असं म्हातारं सगळं होतं. की लई वाडोळ बघू लागलं असं बारीक. मला नाही कळालं काही त्याला कळालं. ते म्हणला होय महाराज तुम्ही लई झोका द्यायला घेऊ. म्हणलं का काय राजीव म्हणला मला हे माहितच नव्हतं मुंबईला हे बी आहे म्हणून. मलाच कळणार नेमकं काय
म्हणला बघा तुम्ही लक्ष केलं नाही का? मी म्हणलं काय नेमकं सांगा की. तर बघा म्हणला म्हाताऱ्यामध्ये चालले आता आणि खाली उतरत आणि पुरी होऊन आली आता जातानी. आता ह्या 2-4 म्हाताऱ्या वरी गेलेल्या आणि ते लिफ्ट खाली येताना दुसऱ्या पुरी खाली आलेल्या. हे काय म्हणला तुम्ही लय धोका द्याला हो. मी म्हणलं नेमकं काय? म्हणलं हा बघा म्हाताऱ्या चालल्यात आणि पुरी होऊन खाली आल्या. मी म्हणलं बरं या आल्या तुला काय करायचंय? अहो म्हणला म्हातारी आणली असती ना आपली पोरी म्हातारी गेली असती खाली पोरी होऊन आली असती. तिकडे बघा आता ह्याच्यात नवा दोष आहे का? ह्याच्यात नवा दोष आहे का? नाही. लिफ्टचा दोष आहे का? नाही. त्या जाणाऱ्याला दोष आहे का? नाही. ह्याच्यात दोष कोणाचा आहे? त्यानं त्याच्या सोयीनं घेतलं. तसा तुम्हाला मोतीराम महाराजांना सांगू द्या, मारुतीराव महाराजांना सांगू द्या, बंडाता त्या करार सांगू द्या, नाही चतुरानंद ब्रह्मदेव येऊन जरी सांगू लागला आणि व्यास सांगू लागले तुम्ही तुमच्या सोयीचं ऐकणार, तुम्ही कोणाच्या बापाचं ऐकणार नाही. काय करावं नाही बी म्हणाय तुम्ही ठाला. ही सगळी सेवा करत असताना प्रत्येक कामामध्ये जनाबाईला देवानं सहकार्य केलं. एवढी जवळीक जुटली आता की जणीच्या सगळ्या दैनंदिन व्यवहाराची, दैनंदिन जीवनाची, जगण्या मरण्याची सगळी जबाबदारी कोण स्वीकारली? ही परदेशी पोरगी, माय नाही. बघा माय बाप तिथून सोडून आले का 7च महिन्याला माय आणि बाप दोन्ही मिले. आता इकडे आधार नाही आणि तिकडे आधार नाही. फक्त आता त्या नामदेव महाराजांच्या कुटुंबाची सेवा करायची, भजन करायचं आणि जे मिळाला ते घास खायचा. जनाबाईने देवाला कळलं सांगावं माया मेली बाप मेला. जनाबाईने हाक मारली माय मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला हरी रे मज कोणी नाही माझे खातसे डोई. डोकं खाजवायलंय मधी वा झाल्यात आणि डोक्यातल्या वा आणि पाठीचा मळ मायच काढू जाणं. आपल्याला आपण ज्या भ्रमात आहेत ना, आपण ज्या भ्रमात तिचं मयावर लईच प्रेमया. ती मी आल्याशी जेवतच नाही. तुला पत्ता नाही. तिनं घट बिंड्या दुधाचा चान 2 बिस्किटचे पुढे आधी कुंबले तर फक्त ती म्हणायली तुमची वाट बघू लागली. ते काही सांगू नका. फक्त ऐका पाठीचा मळ आणि डोक्यातल्या वा माय मेल्यावर कोणीच काढणार नाही. ती हाक मारू हरी रे मज कोणी नाही माझे खातसे डोळी. हे शब्द कानावर पडल्या बरोबर परमात्मा यावा. किती देव आले लवड सवडी देव हाते बुचडा सोडी. देवानं बुचडा सोडायचा आणि वा मारितसे तातडी. केस विंचारोनी मोकळे केले कोण? देवानं. कोणाचे केस? के दुसरा आहे का अभंग आहे? केस विंचरोनी दिदली गाठ जनी म्हणे चोळबा पाट. देवा पाठीवर मळ झालाय, पाठ चोळायची. तिथं काय शिक काही कसा बन नाही नाही नाही. एवढी सेवा केली जनाबाईंनी नामदेव महाराजांची. आता मुद्द्यावर या. एवढी सेवा नामदेव महाराजांची केली आणि त्या नामदेव महाराजांच्या सेवेचा परिणाम जनाबाईची सेवा देवाने केली. हे कसं झालं? हे असं झालं जसं नवरदेवासंग वरणाचा थाट असतो तसं नामदेवमुळं माझ्या जीवनाचा थाट झाला. अभंगाचं पहिलं. काय जुन्या काळातल्या नवरदेवाचा थाट होता ह्याला विचारा. त्याला विचारा की इकडे ह्याला विचारा नवरदेवाचा काय थाट होता. कस काय 5-5 रोज हळद आणि नवरदेवाला बाहेर झाला सुद्धा लोक पितळाचा तांबे देत होते. आणि असे नवरदेव खोडील होते. कार्यक्रम उरकायचे तांब्या गंगट टाकून लागला येते बोलायचं काम. आणि ते सोकवण्याचा असा थाट. बघा नवरी नवरदेवानं बघितलेली नसायची. नवरी नवरदेवानं बघितलेली नाही. नवरीनं नवरदेव बघितलेला नाही.
ते वलगटन ते भुरकान ते पांघरून ते काय थाटन ते पुन्हा हळदी गडंगण जेवायला जातील. ते असा आमच्या मदनराव सारखा सोकोने होता गुजन तसं म्हण त्याला सिगरेटची डबी दिल नाही. ते मला धुमाकूळच घालतो. ते नवरदेवाला म्हणला हे तू नवरी बघितलीस का? म्हणला नाही. अरे डुचकी की नवरी डुचकी नवरी डुचकी नव्हती. हे काय म्हणला नवरी डुचकी. रुसलं किंवा नवरदेव रुसलं म्हणजे परसाकडे जाणं ते निष्ठूनच झालं. काय गाव मागं पळायले. आता हे ऊस तोडायला मोळ्या बांधायला शेण काढायला हे म्हशीचं शेण काढतंय हे अनंतरावाचं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. पण तिथं लग्न नवरदेव आहे. त्या नवरदेवाच्या माईचा थाट नवरदेवाच्या बापाचा थाट नवरदेवाकडे सगळ्या वराडात आता अभंगाव आलो या कीर्तनीतून मोडी होणार आहे. काय बघायचं उरकितो. काय काळजी करू नका. मला माहिती तुमच्या गुडघ्याला ठणक लागली. 500-500 द्या जा उठून. असू द्या असू द्या. काय सांगू लागलो बघा नाना कुठं होता. हे सगळ्या लोकांचा थाट कोणाचा. अहो त्या काळाला 100 गाड्या घेऊन यायचे लोक आणि तितक्या लोकांच्या बैलायला कडबा नवरीच्या बापानं पुरवायचा. ते लोकांच्या खोत्या करीत फिरायचं. त्यानं आता 2000 कडबा कुठून आणायचा. पण ते सगळं करावं लागत होतं. ह्याचं काय कारण आहे? फक्त नवरदेवामुळे ह्या सगळ्या लोकांचा थाप एक. आणि दुसरं परिसाची सोन्याची गाठ पडली. बघा नामदेव महाराज अभंग आता काही लांबीत नाही. लोखंडाचा विळा परिसी झगटला मागिली या मोला मागू नये. त्या अभंगात एक तुकडा आहे बघा. वेशा होती परी राजाशी रचली मागली या बोली. तिनं आधी वेश्याचा व्यवसाय केला पण आता राजानं तिचा स्वीकार केला तर तिला राणीसाहेब म्हणून मुजरा करावा लागला. तिच्या मागाला सुद्धा बोलायचा. जर बोलला तो फाशी आहे. हे जर तुम्हाला समजत नसलं तर आणखी सोपं करून सांगतो. नाथ महाराज म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली. सांगू का उदाहरण? अहो गावबा कायला आणून सोडला होता नाथ महाराजापासून. घरी पोळ्या मिळणार पोराला लय गोड खाचा. परिणाम अर्ध्या शक्तीपासून रामायण केलं लिहिलं. जरी सद्गुरूची कृपा घडे तरी पांगुळ पर्वत चढे. एक नाते तेने पाडे मज केले सरते. चंदनाच्या संगे पालटती झाडे आणि दुर्बळ लाकडे चला एक शक्ती. एका वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर बहकतसे चौफेर श्वास थोरावरे नाम. नाही आपण ते गेला नाही उपडोन आणला अंगवात वरोनी केला तेने गिरी केला. चंदन संतांची सेवा वाया जात नाही. कसं होतं? परिसाला जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि लोखंडाचं पहिलं दैन्य जावं. पाचलेगावकर महाराजांच्या सानिध्यात आले लोक कल्याण झालं का नाही? माधवाश्रम स्वामीच्या सानिध्यात आले कल्याण झालं का नाही? मारुतराव महाराजांच्या मोतीराम महाराजांच्या सानिध्यात आले लोक कल्याण झालं का नाही? चांगल्या माणसाच्या सानिध्यात आला का काय होतं? तात्काळची दशा पालटली. कीर्तन सुटलं नाही मधला ठेपा झाला. तुम्हाला खुशवाला काय झालं? लॅटरी लागल्यावर आपलं वा बाबा जमलं असंच माहित. सोडतो 5 मिनिटं सोडतो. ऐका. संतांची सेवा केल्याच्या नंतर वाया गेलाय असा एकही नाही. देवाच्या सानिध्यातले लोक वाया गेलेले तुम्हाला कितीतरी पुराणात उदाहरण सांगेल. पण संतांच्या सानिध्यात आला आणि त्याचं वाटोळ झालं तो वाया गेला असा एकही सापडणार नाही. हा लोकांचा भ्रम आहे की काय बा ते सगळं देवाची खूण आला ज्याच्या घरात त्याच्यापुढे चिरा. पण त्याच्या जीवनाचं सार्थक मात्र ते केल्याशिवाय राहत नाही. तुमच्या पाया पडतो एकच करा. घडली तर संतांची सेवा करा. सगळ्याला सांगालो सगळ्याला तुम्हाला जमत असलं तर पाजा कोणाला कब्बरच्या
जमत असलं, जर जमत असलं तर म्हणाल बरं का. आता तुम्हाला मग पाजा वाटल्यामध्ये घरी गेल्या सुनच करीन घरी, काय करावं मग राहू द्या. तुम्हाला मग वाटायला सप्त्याला 11,000 रुपये पावती फाडावं, मग तर कारभार तुमच्याकडे राहिला नाही. तुम्ही नका का पावती फाडू, उगा मंदिर झाडून काढजा, मंडप झाडून काढजा, पत्रवाळ्या तर उचली जा. इन्याला माणसं भांडणं करते तू. हा मोवा पार आहे म्हणते, मी मोवा येणं कसं मोवा बाप घेत होता. तुमच्या कसं नाही का? नाही काय माणसं बोगस आहे तू. मला वाटलं भांडणं करतील काय, आमच्या भांडणं करतील का नाही. इण्याचा पारा त्याच माणसाला द्यावा लावून दुसऱ्या माणसाला दिले भांडायला पारा मग बाप घेत होता, मग आजा घेत होता. ते पाऱ्याचा टाइम मग आहे जसं 7-12साठी करते ना, मग 7-12साठी तुमच्या पाया पडतो. ऐका, कीर्तन माध्यमात हे जे मंदिरावर जमा करतो, कीर्तन माध्यमात येण्याशिवाय मोठं काही नाही. ऐका, दानात अन्नदानाशिवाय दुसरं मोठं काही नाही. आणि त्याला सेवाच करायची, त्याला पत्रवळ उचलण्याशिवाय दुसरं मोठं काही नाही. पण भानगड कशी आहे, मीठ वाढणाऱ्याकडे लोकही लक्ष देत नाहीत, बुद्धी वाढणार बघू देत कोणाला किती वाढणार. म्हणून शहाण्या माणसानं काय करायचं, पाणी आणि मीठ वाढायचं. 2 गिलास सांडले तरी कोणी बोंबलं ना, कोणाला कमी जास्त पडलं तरी काय बोंब नाही. म्हणजे जर समजा तुम्ही आता उद्या त्याला चक्कीचं टोपलं घेतलं, तोंड बघून 2 वाढायला, तसं नाही. इथं समर्था म्हणजे समर्था पंगती भोजने तळी द्या एकच पक्वाने त्या न्यायाने सारखे मुद्दा पांगला. इकडे बघा ना, नाही जमलं तुम्हाला तर नका करू कोणाची सेवा, नका जाऊ कोणा संतांच्या संग. तुम्हाला जमतच नाही तर तुमच्या पाया पडतो, किती बेकार असला तुमच्या नजरेनं बरं का, तर कोणाला वाईट म्हणू नका. ते महाराज लय खराब आहे, ते खराब असू द्या, ते लय खराब आहे म्हणू नका, आणि ते लय चांगलं आहे असंही म्हणू नका. परिणाम काय होत आहे, जे चांगलं नाही त्याला चांगलं म्हणलं तरी आपल्याला दोष लागतो. काय कासया गुणदोष पाहू आणि काचे मग काय त्याचे उणे आहे. खात असेल एखादा कोणी तंबाखू म्हणतो, तू गांजा वडायला कसं, कोणी एखादा पेता असेल त्या बाबा त्याला जरा तलप असेल, भजण्याला कुठं च्या प्याव का माणसं म्हणून इंड्रियल प्यावं, येऊ नये बाबा. पण बाकीचं पेण्यापेक्षा तर तुमच्या एकच पाया पडू विनंती, नका करू कोणाची सेवा, फक्त कोणाची निंदा करू नका. कोण्या माळ करायची, कोण्या टाळ करायची, कोण्या वाजविणाराची, कोण्या गाणाराची, कोण्या कीर्तन करायची, टिंगल निंदा करू नका. परिणाम काय होतो, परिणाम होतो मोकळा झाले वाचा. आपल्यासाठी सांगितलं आणि जनाबाईला ज्या वेळेला विचारलं, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं त्याचं काय कारण आहे, ते अभंगाच्या शेवटचे